भेद आणि व्यवस्था कळतीये का? मास्तर खुर्चीवर आहे आणि विद्यार्थी बेंचवर आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मंत्रालयामध्ये मंत्री मोठ्या खुर्चीवर असतो, बाकीचे आमदार साध्या खुर्चीवर असतात. ही भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मी वर उभा आहे, तुम्ही खाली बसलेत, ही भेद आहे की व्यवस्था आहे? एखाद्याला लईच राग आला, ती वरील मी खाली, जमतंय का? सरपंचाचं पोरग सरपंचाकडे जाऊन म्हणलं माझा बाप सरपंच आहे आणि त्या मास्तरानं मला बेंचवर बसवलं. सरपंच रागातच गेला, अरे अक्कल आहे का तुला? एक तर त्याला खुर्ची दे, नाही तर तू बेंचवर बस. हे बरोबर आहे का? हा भेद नाहीये, ही काय आहे? व्यवस्था. तसं आई भवानी, जगदंबा, रेणुकाई, आदिशक्ती, त्याच अनेक देव्या, मग खंडोबा, मग मल्हार, मग भैरवनाथ, मग काळ भैरवनाथ, मग पांडुरंग, ही काय आहे? व्यवस्था. भेद. प्रत्येकाचा विश्वास एकाच दैवतावर बसणार नाही म्हणून केलेली ही, एकाच मंदिरात लई गर्दी होणी म्हणून केलेली ही, साध्या भाषेत सांगते. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे, विठ्ठल वीत गोत, विठ्ठल माय बाप, बाकी सगळं दंब आहे. जगाच्या मालकाशिवाय सत्य काही नाही आणि जगाच्या मालकाशिवाय आपलं कुणी नाही हे ज्याला कळलं तो सत्य. खोटा आहे, माझा नाही, आपल्या सगळ्यांचा. सासरा दंभ, हा मेल्याशिवाय खरा विठ्ठल कळणार नाही. मग सासरा कुठे गेलाय? कल्पना जवळ नसते, लांब असते. गावी गेलाय, कुठं गेलाय? गावी गेलाय. कोण सांगती? मैत्रीण सांगती मैत्रिणीला, आहे की नाही? नदीवर गेली धुणं धुवायला, हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं चालू आहे माय बाबतीचं, बरं काय? धुणं धुती 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 मैत्रिणीला सांगते, माय काय माय सासरा लयच त्रास देतोय, गावी गेलाय माय बाप. बर, घरानं चालू आहे माय बाप, घरानं लक्षात घ्या. कुणापाशी सांगावं कळायला पाहिजे. जावं देवाची या, देव देईल, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील, लोकांना सांगू नये. माय माय तुम्ही खूप आहेत म्हणून सांगते, तुम्हाला सवय आहे सांगायची. सांगू, आपल्यात मन आहे बघा, लोक रडून ऐकतात आणि सोड सांगतात. लोक येतात आई, एवढा सुंदर कीर्तन सोहळा तुम्ही केला पद्मावतीकर, म्हणजे मंडळ असं म्हणते बरं का मी. पद्मावती आईच्या दरबारात जे तुम्ही काम करता ते सगळे संचालक, आयोजक, नियोजक, तुम्ही एवढं सुंदर कीर्तन सोहळा जरी ठेवला तरी तुमचं अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसते. माय दोन चार तरी खौट बोलणारच दादा, ती म्हणणार हा त्याचं काय असतंय, लोकांच घ्यायचं आणि लोकांनाच द्यायचं, त्याचं काय लोक येते बरं का. कोणी म्हणलं की नाही, अहो काय सांगायचं, अहो नवरात्रामध्ये 5व्या माळेला त्या पद्मावती मंडळाच्या आयोजकांनी शिवलीलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलंय. हो ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय. खरंच त्या महाराजाला उशीर व्हावा मग तर ठेवणारा मी आला. काय बोलत्या लोक, काही भरोसा. धीर तर देत नाहीत पण महाराज त्याला मारल्याशिवाय सोडीत. हे तुम्ही आज अनुभवलं असेल दादा. लय त्रास रे लय. खरं सांगा माय बापा, कोरोनात जेवढी माणसं मिली, रोगानं मिली का हो दादा? अर्धी तर बोलण्यानं मिली माय, 2-4 तर आपण मारली घर बसल्या. ते म्हणतात आम्ही कशी मारली, बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावा म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. ते म्हणलं कसं रे दादा पॉझिटिव्ह आलो, हा इकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग रिॲक्शनच गेलो. ती लय बेकार असतं रे, कुत्रा हलकात नाही, बायको जवळ येत नाही, पैशासाठी डॉक्टर नसलं म्हणलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती
खरं सांगा पिसोळीकर रोगानं मेलं का दादा? जीवनातला सगळ्यात मोठा पिसूळ म्हणजे माणसाचं बोल नाही दादा. त्याच्यामुळं लईच अवघड आहे दादा. काय करावं, लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला दादा? अरे बायको तर करू द्या रे, त्याला अकराला बायको तर करू द्या. लय लोकांचं सांगत नाही दादा, पर्सनल एक्सपिरियन्स दादा, पर्सनल एक्सपिरियन्स, स्वानुभव दादा. शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नेवळाट होते, नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा होती वय. आणि जरा हसून खेळून कीर्तन केलं दादा, तीच लोक म्हणतात येत तर काय नव्हतं, गेल तर कीर्तनाला नुसतं नाचू नाचू जिरी होती, मग करू काय? अरे मारता का काय दादा? पण जाऊ द्या, मी पण विचार केला आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठवू. अरे जगानं आपल्या हरायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं. काय नशा आहे त्या जिंकण्यात. लोकांनी फक्त वडावं तरी आपण उभं राहू. लोकांनी नुसतं म्हणावं तिचं कीर्तन ठेवलंय मी नसतो येत, आणि पुन्हा त्याच्याच गावात आपलं दणकावून व्हावं. काय मजा नुसती मजा. खरं सांगते मुली कीर्तनाला खूप उपस्थित आहेत. पोरींनो, बहीण आहे, मैत्रीण आहे, काय समजत ते समजा. नवरात्राच्या या पावन प्रसंगी तुम्हाला एकच वाक्य सांगते, स्टँडर्ड मेंटेन शरीराचा नाही करता आला, दिसण्याचा नाही करता आला तरी हरकत. स्वाभिमान म्हणून सांगते, दिवसातलं 4थं कीर्तन आहे, मगाचा फेटा अजून सोडला तसाच ठेवलाय. तोंड दिवसभर बघायलाही वेळ भेटत नाही भेटत. आवरा सवरा स्वतःला छान ठेवा, पण जेवढं शरीराला आवरताना त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त आपल्या ज्ञानाला आणि आपल्या कर्तृत्वाला सावरा. माझ्या अनुभवावरून सांगते, चेहऱ्याला कुणी खात नाही. कर्तृत्व प्रबळ असेल तर जग आपल्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय राहत नाही, फक्त कर्तृत्व प्रबळ. पोरींनो, सीता ऐकणारी, जिजाऊ ऐकणारी, द्रौपदी ऐकणाऱ्या पोरी येत. आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद सारख्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. आपण रामायणाला जपणाऱ्या पोरी आहेत. आपण प्रेमासाठी आई बापाला नाही वाईट केलं पाहिजे. नवरात्र आहे, कधीतरी रातच्या 12 वाजता उठ्या, बापाच्या अंथरुणाजवळ जा, आईच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले सुरकुत्या पडलेले चेहरे बघा त्यांचे, आणि त्यांच्या पायाला हात लावून शपथ घ्या. पोरींनो, हे आईच्या पायावर मस्तक ठेवून शपथ घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल आई, पण मायबापा हो तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे नवरात्रीचं सगळ्यात मोठं फळ. तुम्ही वाईट नाहीत का पोरींनो, तुम्हाला जाण आहे तुमच्या आईबापाची, पण कुणाच्या तरी 4 शब्दांच्या गोड बोलण्याने आईबापाचं सगळं विसरावं इतके वाईट संस्कार नाहीयेत पोरींनो आपल्यावर. कपड्यांवरच जर ज्ञान अवलंबून असतं ना, तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी कधी झाली नसते. आठवतीये का आनंदीबाई जोशी? नवऱ्याचा हट्ट आहे, बाई तुला डॉक्टर व्हायचंय. भारतामध्ये तेवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं. इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलंय नवऱ्याने, आणि इंग्लंड युनिव्हर्सिटी सांगतीये जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारा. काय संस्कृती आहे? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग कॉलेज. धर्म ख्रिश्चन. आनंदीबाई म्हणले का कपाळाला कुंकू लावून आणि 9वारी साडी डॉक्टर होत नाही का? चल तुला होऊन दाखवते. आमच्या पोरींना जगाशी मेंटेन नाही राहता आला तो ऑकवर्डनेस वाटतो, अनकम्फर्टेबल. सगळं कॉलेज एका साईडला, अख्खी युनिव्हर्सिटी एका साईडला, आणि आनंदीबाई जोशी एका साईडला. अख्खं कॉलेज बेंचवर बसायचं, आनंदीबाई जोशीला मैदानावर खाली फरशीवर बसावं लागायचं. का? फक्त त्यांचा धर्म आणि संस्कृती स्वीकारली नाही म्हणून. तरी माझ्या आनंदीबाई खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर 9वारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी. आज इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव टिपलंय त्यांचं. ती आनंदीबाई व्हायचं आहे मला. ज्या राया रावानं गाढवाचा नांगर ज्या मातीतनं फिरवला, त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या मासाहेब जिजाऊ व्हायचं आहे मला. ज्या महादेवानं विश्वाला आधार दिला, त्या महादेवाला छत घडवणारी अहिल्याबाई होळकर व्हायचं आहे मला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्य
नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा संसार प्रबळ त्याने सांभाळणारी रमाबाई आंबेडकर व्हायचंय मला. अगं सावित्रीबाई फुले व्हायचंय मला, कल्पना चावला व्हायचंय मला, अगं प्रतिभाताई पाटील व्हायचंय मला, अगं जनाई मुक्ताई ज्ञानाई सखूबाई, अगं या संतांच्या परंपरेनं जगायचंय मला. चुकताय ग पोरींनो, चुकताय. आई बापाच्या पुढं दैवत नाही. काहीतरी विचारा आईला, का ग एवढी मोकळी देतस मला? बापाला भांडतेस माझ्या कॉलेजसाठी, बापाला भांडतेस मला पैसे द्यावं म्हणून, का ग आई एवढं करतेस माझ्यासाठी? आईच्या तोंडातनं एकच शब्द निघेल, जे मला मिळालं नाही ते मला तुला द्यायचंय म्हणून माझा सगळा अट्टाहास चालू आहे. आणि बरं का आयांनो, तुम्हालाही सांगते, कधीच पोरीला म्हणायचं नाही कशाला लय शिकायचंय, मोठ्या घरचा नवरा कर, टेन्शन मिटतंय. तुला अंधारात नेऊन ठोकली पाहिजे. मग आई म्हणत असेल ना मोठ्या घरचा नवरा करून शिकू नको, तर तुझं चुकतंय माय. माय तुझं चुकतंय. जे तू भोगलंय ते तिला भोगायला लावू नको. तिला स्वतःच्या पायावर उभं कर, तिचं कर्तृत्व सिद्ध करू देऊ दे. अगं तिला समजून दाखवू दे जगाला की स्त्री म्हणजे कमीपणा. मला कौतुक आहे, मी पोरगी आहे त्याचा. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. जिथं पाहिजे तिथं नम्रता, जिथं पाहिजे तिथं दुर्गा होता आलं पाहिजे. पोरींनो, आमच्या वर्गात एक पोरगी आहे, आमच्या वर्गात एक पोरगी आहे, तिला बोलता येत नाही. मी लॉच्या सेकंड इयरला आहे, लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरगी आहे, सरांनी तिला उभं केलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडी आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का? अगं तू वकील होणार आहे, तुला कोण केस देणार? ती म्हणली थतलं बोलू नका. कथलं बोलू? थतलं नाही तर कथलं बोलू? अगं तू लॉला ऍडमिशन घेतलंय पोरी, माझ्या बापाचं स्वप्न होतं पोरगी. पोरगी म्हणते माझ्या बापाचं स्वप्न होतं लॉ. अगं पण तुझे शब्द प्रबळ नाहीत, तुझं वक्तृत्व चांगलं नाही, तू कशी वकिली करणार? वकील सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातला एक जरी विकला ना मास्तर, तुला मास्तरकीची नोकरी सोडून दाखवतो. तू फक्त हे 20 रामायणाच्या ग्रंथातला एक तरी ग्रंथ विकून दाखव. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी तिला उभा केलं, उभी राहिली, मान खाली घातली. सर म्हणले मला माहित होतं तुला जमणार. पोरीनं वर तोंड करून नम्रतेनं सांगितलं, ठगली गंत ऐकली. सर म्हणले कस काय विकले? लय थोपाय म्हणली. तर प्रत्येकाच्या दरवाजात जायचे, दरवाजा वाजवायचे. त्यांनी दरवाजा उचलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले तीन वय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी ग माय, गणिमी का. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं दादा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं दादा. याच्यापेक्षा 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. तरी आपल्या राजानं 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. आता शिवरायांची आवलाद आहे रे आपण. कमी मार्क पडले, चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही, आईबाप श्रीमंत नाही, चांगलं गाव भेटलं नाही, व्यापारात यश आलं नाही म्हणून मागे सरकणार ते नाहीयेत रे आपण. कर की ट्राय. कधीपर्यंत नाकायमी मिळेल? कधीपर्यंत अपयश येईल? कधीपर्यंत? एक दिवस तरी जगाच्या मालकाला तुझ्या मस्तकावर यशाच्या रेखा लिहाव्याच लागणार, जेव्हा तू प्रयत्नशील आयुष्यभर राहशील. कर ना मायबापा, कर. विनंती माझी या विषयाकडे. मग काय फार ताकद आहे स्त्रियांमध्ये, फार. फक्त असत्यात जगता न येता सत्यात जगता आलं पाहिजे. सत्य फक्त एवढंच आहे, कष्टाला पर्याय नाही. आणि जगाच्या मालकाशिवाय आपलं कुणी नाही.